नमस्कार. मायबोली मराठी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा श्रोत्यांचं सहर्ष स्वागत. आज आपण बघणार आहोत भाषण कला अवगत कशी करावी. प्रभावी भाषणासाठी आपल्याकडे नेमकं कोणतं स्किल असावं, आपण काय करावं, काय केलं तर आपल्याला भाषण कला अवगत करता येईल, ते आपण आज बघणार आहोत. व्हिडिओ पूर्ण नक्की बघण्याचा प्रयत्न करा. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. आळस इतका सावकाश प्रवास करतो की दारिद्र्य त्याला ताबडतोब मिळते. म्हणून आळसावर मात करण्यासाठी आपल्याला सुरुवात करायला हवी. जिथं आपण सुरुवात करतो समजायचं आपण आळसावरती मात केली आणि मग आपण यशाकडे नक्कीच वाटचाल करू शकतो. नमस्कार मित्रांनो, आज आपण प्रभावी भाषणासाठी आवश्यक गोष्टी कोणत्या आहेत ते आपण बघणार आहोत. सर्वात महत्त्वाची गोष्ट प्रभावी भाषण जर आपल्याला करायचं असेल ती म्हणजे आपले उच्चार स्पष्ट आणि शुद्ध असावे. दुसरी गोष्ट म्हणजे स्वराघात, बल आणि लय. म्हणजेच कोणत्या शब्दावर जोर दिला पाहिजे, कोणता स्वर कसा उच्चारला पाहिजे याचं ज्ञान आपल्याला आवश्यक आहे. त्यानंतरची पुढची गोष्ट आहे ती म्हणजे लय. भाषण करत असताना भाषणाला लयसुद्धा असली पाहिजे. कुठं थांबलं पाहिजे हे आपल्याला सगळ्यात अगोदर समजलं पाहिजे. भाषणाला ओघ असला पाहिजे, आवाजामध्ये चढउतार असायला हवेत. या सर्व गोष्टींमुळे आपल्या भावना श्रोत्यांच्या हृदयाशी संवाद साधतात. जर आपण भाषण करत असताना एका जागी पुतळ्यासारखं उभं राहून भाषण केलं तर त्याचा प्रभाव पडेल का? म्हणूनच भाषण करत असताना शारीरिक हालचाली ज्या आहेत त्या सुयोग्य करणं आवश्यक असतं. त्यानंतर खरं तर माणूस हा जन्मजातच अभिनय करतो, तसा भाषणामध्ये सुद्धा अभिनय आपल्याला करता आला पाहिजे. असं म्हणतात की भाषण कला जी आहे ती शालेय जीवनामध्येच अवगत आपल्याला करता येते. त्यासाठी विद्यार्थी काय करतात, भाषण शक्तीची प्रेरणा आपल्या शिक्षकांकडून घेतात. त्यांची वक्तृत्व शैली आपल्याला आली पाहिजे. उत्तम वक्तृत्व शैलीमुळे अध्यापन प्रभावी बनतं. भाषण प्रक्रियेमुळे शिकण्यामध्ये रस आपल्याला घेता येतो. अध्यापन प्रक्रिया प्रभावी होते. भाषण प्रक्रियेमुळे वक्ता आणि श्रोता यांच्यात एक प्रकारची आत्मीयता निर्माण होते. एकमेकांमध्ये स्नेहपूर्व संबंध प्रस्थापित होतात. म्हणूनच भाषण कला ही फार आवश्यक आणि महत्त्वपूर्ण गोष्ट आहे. खरं सांगू का मित्रांनो, प्रयत्नसाध्य भाषण कला असते. प्रयत्नानेच सगळ्या गोष्टी आपल्याला साध्य होतात. आता बघा, आपण आपल्या नित्याच्या जीवनामध्ये अनेक घटना पाहतो, अनेक प्रसंग आपण अनुभवतो. ती घटना, तो प्रसंग आपण ज्यावेळेला पाहतो त्यावेळेला हुबेहूब वर्णन करण्याचा प्रयत्न करतो की नाही आपण. तसंच छान छान गोष्टी, भाषणं उत्सववर्धक पद्धतीनं सांगण्याचा प्रयत्न आपण करायचा. उत्तम कथाकथन करता येणं ही सुद्धा एक कला आहे. थोडक्यात भाषण ही एक कला आहे. एखाद्या विषयाचं स्पष्टीकरण, विवेचन आपल्याला चांगल्या पद्धतीने यायला हवं. कोणताही विषय आपण निवडू शकतो, त्यावर मत नोंदवण्याचा प्रयत्न करायचा. उत्तम वक्त्यांची भाषणं ऐकायची. अनेक भाषणं ऐकल्यावर माणूस बहुश्रुत बनतो. उदाहरणार्थ प्राध्यापक शिवाजीराव भोसले, प्राध्यापक शंकर अभ्यंकर ही मंडळी उत्तम वक्ता असल्यामुळे त्यांच्या भाषणाला गर्दी होते. म्हणूनच शिक्षण क्षेत्रात सुद्धा या वक्त्यांनी यश मिळवलेलं आहे. थोडंसं आपल्याकडं अद्ययावत ज्ञान आपल्याकडे जर असेल, हे ज्ञान विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी वक्तृत्व हाच गुण महत्त्वपूर्ण ठरतो. प्रभावी भाषण ज्यावेळेला आपल्याला अवगत करायचं असतं त्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी येतात. त्यातलं पहिल्यांदा काय की आपण भाषण पाठ करतो, इतरांना त्यातील विचार स्वतःचे आहेत असं समजून पटवून देतो. दुसरं आहे, मला असं वाटतं की आपण आरशासमोर उभं राहून भाषण करण्याचा प्रयत्न करावा. असं जर केलं तर आपल्या चुका आपल्याला आरसा चांगल्या पद्धतीने दाखवेल. छोट्या छोट्या स्पर्धांमध्ये सहभागी आपल्याला होता येईल. यश मिळो किंवा न मिळो आपण प्रयत्न करूया. भाषण कला अवगत होण्यास आपल्याला नक्कीच मदत होईल. त्यानंतर एखादं वर्तमानपत्र आपण वाचूया. घरातील व्यक्ती जे असतात, आपली आई असते, आपले घरामध्ये राहणारे जे माणसं असतात त्यांच्याबरोबर चर्चा केली तरी सुद्धा आपल्याला खूप चांगल्या पद्धतीनं बोलता येतं. त्यामध्ये काय होईल, स्वतःचं मत तयार होईल आणि ते दुसऱ्यांना सांगण्याचं एक कसब आपल्यामध्ये निर्माण होईल. दुसऱ्यांच्या गळी उतरवण्याचं कसब जे म्हणतात ते आपल्याला मिळेल.
म्हणजे थोडक्यात काय आहे, की बोलण्याची कला जर तुमच्याकडे चांगली असेल, तर तुम्ही चांगल्या पद्धतीनं भाषणसुद्धा करू शकता. त्यानंतर भाषण खरं तर सहजासहजी आपल्याला प्राप्त होणारी कला नाही. मी तुम्हाला सांगितलं भाषण ही एक प्रयत्नसाध्य कला आहे. म्हणून प्रभावी भाषण जर आपल्याला करायचं असेल, तर अगोदर मानसिक तयारी आपल्याला करायला हवी. आपल्यामध्ये नसलेला आत्मविश्वास आपल्याला आणायचा आहे. आत्मविश्वास जागरूक करायचा आहे. जर आत्मविश्वास असेल, तर आपण खूप आयुष्यामध्ये सक्सेस मिळवू शकतो. मला वाटतं आत्मविश्वास हीच यशाची पहिली पायरी आहे. आपल्याला आपलं विचार जे असतात, आपल्याकडे विचार खूप असतात. आपलं मन आपल्याशी खूप बोलतं. पण आपण ते विचार दुसऱ्यांना पटवून सांगणं ही कला आहे. म्हणून आपल्याकडे जर मानसिक तयारी असेल, आत्मविश्वास असेल, नेमके कोणते विचार मांडायचे आहेत हे जर आपण समजून घेतलं, म्हणजे खरं तर ते अगोदर आपल्याला समजून घ्यावं लागेल आणि मग आपण दुसऱ्यांकडे ते पोहोचवू शकतो. भाषण नुसतं पाठ न करता त्याचा नीट अभ्यास आपल्याला करावा लागेल. शब्दांची फेक जी असते ती सुद्धा व्यवस्थित करावी लागेल. हे सगळं ज्यावेळेला आपण करू, त्यावेळेला क्वचित तुम्हाला थोडंसं वाटायला लागेल, की भाषण हे उत्तम पद्धतीनं आपण करू शकतो. भाषणासाठी भाषा काही फार अवजड किंवा बोजड वगैरे वापरायची नाही आहे. भाषा सहज, सुंदर, सोपी आपल्याला वापरायची आहे. काही ठिकाणी आपण विनोदसुद्धा निर्माण करू शकतो. अर्थात प्रमाणामध्ये. खूप विनोद वगैरे आपण निर्माण करायचे नाहीत. धन्यवाद. यानंतर उर्वरित भाग आपण उद्याच्या भागामध्ये पाहूया. भाषण कला अवगत करण्यासाठी आपण नेमकं काय करू शकतो. उर्वरित भाग आपण उद्या बघूया. व्हिडिओ पूर्ण पाहिलात त्याबद्दल धन्यवाद. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.